धुळे महानगरपालिकेची नवीन इमारत नुकतीच काही वर्षांपूर्वी झालेली आहे। त्या महापालिकेमध्ये जणू काय दालनांच्या नूतनीकरणाची स्पर्धा सुरू झालेली आहे। आता झालेले आयुक्त यांनी तर जेलचे स्वरूपच निर्माण केलेले आहे। म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दालनालाही एकच दरवाजा आहे, परंतु यांनी तीन दरवाजे केलेले आहेत त्यांच्या दालनाला। आणि त्यानंतर बंगल्याचं देखील त्यांचं काम चालू आहे। माझं आयुक्तांना सांगणे आहे, आपण पब्लिक सर्वंट आहात। पब्लिक सर्वंट म्हणजे लोकसेवक। आपण लाखो धुळेकरांच्या सेवेसाठी इथं आलेला आहात, तर त्या सेवेचा विचार करा। त्यामध्ये प्राधान्याने धुळे महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या जेवढ्या मनपा शाळा आहेत त्या बंद पडल्या आहेत, त्या सुधारवण्यासाठी खर्च करा। धुळेकरांना एकही मैदान, एकही उद्यान शिल्लक राहिलेलं नाही। जे बंद अवस्थेत पडले ते सुधारून धुळेकरांसाठी उपलब्ध करा। येणाऱ्या प्रत्येक धुळेकरांना भेटण्यासाठी आपण कायम उपस्थित राहायला पाहिजे। आपण वेळ देतात तासाभराची, दिवसभर तिथे येणाऱ्या धुळेकरांना आपल्याकडून, आपल्या कर्मचाऱ्यांकडून संदेश देण्यात येतो की साहेब मीटिंग मध्ये, साहेब व्हीसी मध्ये, साहेब कॉल मध्ये। तुम्ही जे साहेब करता ते साहेब कोणाच्या सेवेसाठी आहे? धुळेकरांच्या आहेत ना। IPC 21 आर्टिकल नुसार प्रथमतः जनसेवा करणे, त्यानंतर शासनाची कामे करणे आणि मग कायदा सुव्यवस्था बघणे, हे तुमचं कार्य सांगते। आणि तुम्ही नागरिकांना भेटत नाही, अशा पद्धतीने कामकाज चालणार नाही। कोणाही एका व्यक्तीसाठी तुम्ही आयुक्त नाहीये, लाखो धुळेकरांसाठी आहात आणि त्यांच्या सेवेसाठी तुम्ही आहात। त्यामुळे तुम्ही सेवक आहात, मालक नाही, हे आधी लक्षात घ्या। जो कारभार सुधारायला पाहिजे म्हणजे कोणता, तर धुळेकर बांधव कोणता अर्ज विभागाला देतात, माहितीचा अधिकार देतात, निवेदन देतात, त्यावर त्वरित उत्तर प्रत्येक धुळेकरांना मिळणे हे कायदेशीर बंधनकारक आहे। आणि आपले काही विभाग, त्यातल्या त्यात सर्वात नंबर 1 वर येतो आस्थापना विभाग, जो माहितीचा अधिकार असतील, अर्ज असतील, त्यांचे उत्तर देत नाही। तर पहिले हा कारभार सुधारावा। आपल्या सुख सोयी सुविधांसाठी आपण त्या खुर्चीवर नाही बसलाय, तर हे सर्व जो मनपाचा कारभार आहे तो सुधारावा। एकदा महानगरपालिकेच्या बाहेर पडून जुन्या महानगरपालिकेच्या बाजूला किती मोठा कचरा आहे, पारा रोडवर, नाल्या किनारी किती मोठा रस्त्यालगत कचरा आहे, सुभाष चौकातील हनुमान मंदिर तिथं किती मोठा कचरा पडलेला आहे। स्वच्छतेचं टुमटुम वाजवणाऱ्यांनो, जरा शहरभर फिरा, धुळे स्वच्छ आहे की नाही आपल्या लक्षात येईल। आणि आयुक्त महोदयांना विनंती आहे, आपण जे कामं केली आहेत त्याची परवानगी आपण संबंधित विभागाकडून घेतली का, शासनाकडून घेतली आहे का? या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री, सचिव, नगरविकास मंत्री यांना पत्र पाठवलेले आहेत। इथून पुढे जोही अधिकारी दालनाचं काम अथवा बंगल्याचं काम करणार असेल तर त्यांना परवानगी बंधनकारक करण्यात यावी, कारण लाखोंमध्ये हा खर्च होतो। हा टेंडरिंगच्या माध्यमातून झाला पाहिजे। कोण काय काम करतंय काही कुठे कळत नाही, कोण काय बिल लावतोय, हा कराचा पैसा आहे, हा धुळेकरांच्या घामाचा पैसा आहे। आम्ही सहज कोणाला असा गिळून करू देणार नाही। त्यामुळे आमचा हा इशारा आहे। आम्ही त्या संदर्भात संबंधित विभागाकडे तक्रार देखील केली आहे। धुळेकर बांधवांना देखील माझे आव्हान आहे, तुम्ही कोणताही अर्ज दिला असेल, कोणता माहितीचा अधिकार दिला असेल किंवा निवेदन दिलं असेल, त्यावर तुम्हाला वेळेत उत्तर मिळालं नसेल तर तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कार्यालय भगवा चौक येथे संपर्क साधा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।